नमस्कार. तर जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया रक्षाबंधन स्पेशल थाली. तर आपण त्याची सुरुवात करूया. तर इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर आपल्याला भाताची खीर बनवायची आहे. तर हे मी एक मूठ असे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला 1 तासभर भिजवलेले आहेत. ते आपल्याला टाकायचे आहे. तर आपल्याला टाकूया 2 विलायची. तर आपल्याला थोडंसं केसर टाकून घ्यायचं आहे. तर आपल्या दुधाला उकळी आली ना तर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे. तर आता आपण टाकून घेऊ तांदूळ. तर 1 मुठी एवढे तांदूळ आहेत हे. तर हे बासमती तांदूळ आहे. तर आपल्याला आता हे बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर कम से कम अर्धा पाऊण तास लागणार आहे. तर हे मी आता साईडला ठेवते दुसऱ्या गॅसवर. तर आपल्याला साईडला गुलाबजामुन पण बनवून घ्यायचे. तर आता आपण गुलाबजामुनची तयारी करू. तोपर्यंत तिकडं आपली खीर तयार होतीये. त्याच्यात टाकून घेणार मी 2 विलायची आणि थोडंसं केसर आणि 1 वाटी साखर. तसं आम्ही गुलाबजामुन आणि खीर साईडवर टाकलेला आहे. तर आपण शॉर्टकटमध्ये आपण दाखवणार आहे थोडं थोडं. आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊ. तर आपण आता गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया. तर आपले तिन्ही पण गॅस बिजी आहेत. तर इथं खीर बनतीये, इथं गुलाबजामचा पाक तयार होतोय. आता इथं आपण पुलावची तयारी करू. तर व्हेज पुलाव करण्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतले 2 गिलास. तर इथं एका मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 1 मोठ्या साईजचा टोमॅटो आहे आणि हे आपला वटाणा, बीन्स, गाजर आणि आलं लसूणची पेस्ट आहे. आणि हे खडे मसाले आहेत, तेजपत्ता, लवंग, विलायची, दालचिनी, शहाजिरा. मी टाकून घेणार अर्धा कप तेल. हे खडे मसाले आणि कांदा. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर मी हे साईड बाय साईड बनवून घेते. तर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे बीन्स, गाजर, वटाणा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो. तर मी अर्धा चम्मच धनिया पावडर टाकणार. तर अर्ध्याला कमीच आहे पुलाव मसाला. थोडासा गरम मसाला आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं. मी अर्धी वाटी दही टाकणार आहे याच्यामध्ये. तर आपल्याला टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. तरी तर मी 3 गिलास पाणी टाकून घेते. पाण्याला जशी उकळी आली आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे. तर चला मग पाण्याला खूप उकळी आलेली आहे, आपण तांदूळ टाकून घेऊ. तर याला 2 मिनिटासाठी आपल्याला फास्ट गॅस ठेवायचा आहे. 2 मिनिटाच्या नंतर बारीक करायचं आहे. चला याला 5 मिनिटाच्या वरी झालेलं आहे. आता आपण गुलाबजामुन बनवायला घेऊ. तर आपल्याला ह्या शेपचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे. तर आपल्याला सगळे अशा साईजचे बनवून घ्यायचे. चला 2 मिनिटानंतर आपण आता गॅस बारीक करून घेऊ आणि वरी झाकण लावून ठेवू. गॅस बारीक करायचा आहे. तर इकडे आपले गुलाबजामुन पण तयार होत आहे. तर आपल्याला 10 मिनिटासाठी पुलावचा गॅस बारीक ठेवायचा आहे. तर आपली खीर पण इथं तयार होते. तर आता आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे. तर बारीक गॅसवरच तळून घ्यायचे. तर हलक्या हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचे. तर गुलाबजामुनला मस्त कलर येतोय. त्याला असंच बारीक गॅसवरच आपल्याला हलवून घ्यायचे. आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत, आपण काढून घेऊ. तर चला आपला पाक पण तयार झालेला आहे. गॅस बंद करू. आणि मी 10 मिनिटानंतर पुलावचा गॅस पण बंद केला. तर आपण आता गुलाबजामुन टाकून घेऊ. आता झाकण लावून घेऊ. ऑलमोस्ट आपली खीर पण तयार झालेली आहे. आता आपण थोडीशी साखर टाकून घेऊ. तर हे 4-5 चम्मच साखर आहे.
तर खीर आपली मस्त तयार झालेली आहे, एकदम गाडी गाडी. तर चला मंडळी, आपली खीर तयार झालेली आहे, गुलाबजामुन, व्हेज पुलाव. तर आपण आता बनवू पनीरची भाजी. तर आपण आता पनीरचा मसाला तयार करू. तर मी थोडंसं तेल टाकून घेते. तर हे काही खडे मसाले आहेत. कांदा, तर आपल्याला कांद्याला थोडा हलका कलर येईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं. तर हे 1 इंच आलं आणि काही लसूणच्या पाकळ्या आहे, हे काजूचे तुकडे आहेत, 1 टोमॅटो. मसाला आपला तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊ आणि थंड झाला ना याला पिसून घेऊ. तर आपण आता पनीर तळून घेऊ. पनीर आपलं तळून झालेलं आहे, त्याला आपण काढून घेऊ. तर मी याच्यातलं तेल कमी केलेलं आहे, भाजी पुरतच घेतलंय. त्यात टाकायचं तेजपत्ता आणि हे वाटलेलं आपला मसाला आहे. मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट 1 चम्मच, कलरवाला मिरची पावडर कमी तिखटवाला आहे 1 चम्मच, 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच पनीर मसाला, छोटा अर्धा चम्मच हळद. हे हलवून घ्यायचं आपल्याला. तर मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. तर बारीक गॅसवर आहे, मी झाकण लावून. मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्याला बीच मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. तर मसाला आपला तयार झालाय. त्याच्यात टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. तर चवीपुरतं मीठ, कस्तुरी मेथी थोडीशी. तर आता हे पनीर टाकायचं आहे आपल्याला. तर अर्धा गिलास पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ही मलाई आहे, घरची फ्रेश मलाई आहे. तर आपल्याला वरतून टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. तर आपली पनीरची भाजी इथं तयार आहे. तर कोथिंबीर टाकून घेते. 2 मिनिटं याला झाकण लावून ठेवायचं आहे. चला, पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. तर बघा, आपली पनीरची भाजी किती मस्त इथं तयार झालेली आहे. तर भाजीला कलर पण आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे. तर आपले गुलाबजामुन पण इथं तयार आहेत, मस्त टम्म झालेले आहेत. इथं मस्त आपली रबडीदार खीर पण तयार आहे. तर आपली खीर पण इथं खूप छान झालेली आहे आणि आपला पुलाव पण खूप छान झालेला आहे. तर आपला हा व्हेज पुलाव मस्त सुटसुटीत झालाय, बघू शकता, खूप छान झालाय. तर आपला पुलाव एवढा भारी झालाय ना, सुटसुटीत मस्त. तर हे आपला पुलाव. तर ही आहे आपली पनीरची भाजी. तर ही आहे आपली खीर. तर हे आहेत आपले गुलाबजामुन. तर हे तुपाचे मस्त पराठे बनवलेले आहेत, पनीरच्या भाजी सोबत खूप छान लागते. तर हे आहेत पराठे. तर हे आहेत खोबऱ्याचे लड्डू. तर हे रक्षाबंधनला स्पेशल खोबर लड्डू चालतात. तर हे सुक्या नारळाचे मी लड्डू बनवलेले आहेत, ते शॉर्ट्स मध्ये मी टाकणार आहे, तर नक्की तुम्ही जाऊन बघा. तर हे आजची माझी थाळी रक्षाबंधन स्पेशल थाळी आहे. ते तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर मी तुम्हाला अशाच छान छान रेसिपी दाखवत राहील. तर माझ्या चॅनलला फॉलो करा.